जब मेरे राम जी का आवन होगा, और जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। ताली ताली हाथ में भाव से राधे आएंगे रघुराज उनको आसन पर बिठाऊंगी, आएंगे आएंगे रघुराज उनको आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे देव अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे देव अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। दुनिया में जाऊंगी कलिया चुन चुन कर मैं लाऊंगी, दुनिया में दुनिया में जाऊंगी कलिया चुन चुन कर मैं लाऊंगी, हार बनाऊंगी गले में बनाऊंगी, हार बनाऊंगी गले में बनाऊंगी, पूजा की थाली में चंदन होगा, पूजा की थाली में चंदन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। ऐका ऐका बाप श्री प्रभू रामचंद्र ज्या वेळेला शबरीकडे आले, सरकून जा, पुढे पुढे सरका म्हणून इशारा करताय, सरका सरका, मागे जागा कमी पडली, वा वा, क्या बात आहे, बघा सरका सरका, तिकडल्या
तुम्ही कधी निंदायला गेले होते का? बस तसं थोडं थोडं हां त्या ना. भगवान जेव्हा प्रभू श्रीराम शबरीजीकडे आले, उष्टी बोरं खाल्ली. माझ्याकडे पहा, सगळी बोरं ती अशी टोचलेली होती. राम खात होते, लक्ष्मण पाहत होते. लक्ष्मणालाही काही बोरं दिली, लक्ष्मण ती बोरं खाऊ लागले. इकडे पहा, लक्ष्मण बोरं खाणार की ते टोचलेले बोरं दिसले, दात लागलेले दिसले. लक्ष्मणाकडे रामाने पाहिलं आणि म्हटलं, लक्ष्मणा हा दादा हे खाकी बोरं. लक्ष्मण म्हणाले, दादा जरा बोरं बारीक निहाळून बघा. कसं दात लागलेली दिसतात. दात दात पाहतात तर भगवंतालाही वाटतं खरंच दात लागलंय. आणि भगवंत शबरीला विचारतात, शबरीजी हा प्रभू हे हे प्रत्येक बोर टोचलेलं दिसतंय, किड्यानी खाल्लंय का? कोण्या पक्ष्याने चोंच मारली का? शबरी म्हणते, नाही नाही प्रभू, ना किड्यानी खाल्लंय ना कोणत्या पक्ष्याने चोंच मारली. मग हे सगळे टोचलेले दिसत आहेत ना, हे सगळे माझे दात आहेत प्रभू, त्या बोरावर उमटलेले. मी माझ्या पवित्र दाताने हे सगळे बोर चाखून खाल्लेत महाराज, चाखून पाहिलेत कोणतं गोड आहे कोणतं आंबट आहे. आंबट ते फेकून दिलं, गोड गोड ते मी निवडून ठेवले तुमच्यासाठी. खोकला होऊ नये, सर्दी होऊ नये, दमा लागू नये म्हणून हे सगळे गोड बोरं. आणि प्रभू काळजी करू नका, हे सगळे सगळे मी माझ्या शुद्ध दाताने चक केले. लक्ष्मणाला तर प्रश्नच पडला, शुद्ध दाताने कोणतं कोलगेट वापरत होती देवदानी? शुद्ध दात. याचा अर्थ असा आहे प्रभू, शुद्ध दात याचा अर्थ, जेव्हापासून मी घर त्याग केला तेव्हापासून मी तुमच्या स्मरणात आहे, तेव्हापासून माझं रामनाम जप सुरू आहे. माझं दातच नाही, माझा प्रत्येक रोम रामनामाने शुद्ध झालेला आहे प्रभू. या शुद्ध दाताने चेक केलेलं, तपासलेलं, चाखून खाल्लेलं हे प्रत्येक बोर तुमच्यासाठी ठेवलं आहे. बस विषय माझा इतकाच होता. शुद्ध बनवायचंय ना, तर महाराज सांगतात रामनाम स्मरण करा, शिवनाम स्मरण करा, खंडेरायांचं स्मरण करा, कोणत्याही एका नावाचा आधार घ्या. बस संपला विषय. त्यानेच अंतःकरण शुद्ध होतं. बाहेरून जितकं शुद्धतेची तुम्ही जाणीव ठेवताना तितकीच आतून शुद्धतेची जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून रोज भजन करा, रोज. ऐका, काही जणींचे मिस्टर ऐकत नाही, फारच हेकेखोर असतात. असलीच भाजी केली, तसलीच भाजी केली, कसलीच भाजी केली वगैरे वगैरे. काही जण तर बिचारे मग ते मस्त सोबतीन घेऊन येतात. कळलं का तुम्हाला? मग ते आल्यानंतर त्यांचं तेच असतं, विषय कसं काय केलं हिला माहीत नाही, गाय रविवार आहे. वाटत असेल ही पिढा आपल्या घरातून गेली पाहिजे. ऐका ना, एक काम करायचं, रोज स्वयंपाक करत असताना, रोज स्वयंपाक करत असताना किचनमध्ये प्रत्येक माता भगिनींनी आपल्या घरामध्ये स्वयंपाक करत असताना नामस्मरण करत करत स्वयंपाक करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जे तुम्हाला जमतं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, ओम नमो भगवते वासुदेवाय. जे तुम्हाला जमतंय ना, बस त्याचं स्मरण करा. दररोज 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 स्मरण करा. सांगू, त्या स्मरणाचं बळ इतकं होईल की तुमचं तप इतकं होईल, तुमच्या त्या तपाच्या प्रभावाने, तुमच्या त्या जपाच्या प्रभावाने परिणाम असा होईल, एक दिवस परिणाम असा होईल, घरामध्ये कितीही वेश्न माणसं असू द्या, कितीही वेशनी माणसं असू द्या, एक दिवस वेशनं सोडून तुमच्या बरोबर भजन करायला लागतील. ध्यानात ठेवा, हे प्रभाव नाम कीर्तनाचा आहे, भजनाचा आहे. पण आम्ही तसं भजन केलं पाहिजे. कळलं का? आम्ही तसं कधीतरी देवाला आळवलं पाहिजे, आळवता आलं पाहिजे, नाही का? मग आम्ही स्वयंपाक करताना, किचनमध्ये असताना, घरात असताना मग त्याला स्मरण केलं पाहिजे. प्रभू, बस कोणीच नाही तुझ्याशिवाय आमचं. या घराला व्यवस्थित करायचंय. जे जे जीव आमच्या हाताचं भोजन करतायत ना, शंभा, जे जे जीव घरातले असतील, बाहेरचे असतील, आमच्या हाताचं भोजन करतायत ना प्रभू, आमच्या हाताने भोजन केलेल्या जीवामध्ये दोष निर्माण होऊ नये, बल्कि ते निर्दोष व्हावे याकरता या हाताचं भोजन भोजन नाही, प्रसाद म्हणून त्यांच्या मुखात गेलं पाहिजे. ही भावना प्रत्येक नारीने करावं. माझ्या भारत देशातल्या मी व्यासपीठावरनं सांगतोय, मला जाणीव आहे
जर तुमची ही भावना झाली ना, तुम्ही तर शुद्ध होऊनच जाल, पण तुमच्या हाताचा प्रसाद घेणारे ते सुद्धा शुद्धच होतील, यामध्ये काही दुमत नाही महाराज. कळलं का? याच्यापेक्षा दुसरा फॉर्म्युला कोणताच नाही आतून शुद्ध बनण्याकरता. ज्याला आतून शुद्ध बनायचं आहे ना, त्यांनी फक्त नामाचा आधार घ्या. कधीतरी त्याला म्हणायचं, स्वयंपाक करताना कधी त्याचं गुणगान करा, कधी त्याचं भजन करा, कधी त्याची श्रवण करा, कधी कथा श्रवण करा. स्वयंपाक करत असताना एखादी कथा आपण लावून द्या. त्या कथेचे संस्कार टेपच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून संस्कार आपोआप घरात किचनमध्ये पसरत राहतात. परिणाम काय होईल? हा, खूप आपले जन्मोजन्मीचे संस्कार एकान दोन व्हिडिओ ऐकल्यानं जाणार नाही. जन्मोजन्मीचे संस्कार एकन 2 महिन्यानं भजन केल्यानं जाणार नाही. हे जन्मोजन्मीचे संस्कार घालवायचे असेल ना, जोपर्यंत सतत स्वयंपाक होत राहतं 2 टाईम 3 टाईम, तोपर्यंत सतत भजन करत राहा. पैसा तर लागत नाही. इकडं तिकडे मन घालवण्यापेक्षा, मनाची चंचलता वाढवण्यापेक्षा, याची त्याची निंदा करण्यापेक्षा, हिची सून तशी, तिची सून अशी, तिचा जावई तसा, काही घेणं देणं नाही. जिचा तिचा लगलाप करायचं, आपलं आपण नामस्मरण करायचं. करा आजपासून. मी सांगतोय ना तुम्हाला, जर भगवान नामचिंतनामध्ये तुम्ही भजन करत करत स्वयंपाक केला, अरे तुमच्या अंतरंगातला दोष तर निघून जाईलच जाईल. पण मी सांगतो, जर निश्चिम भावनेने, श्रद्धेने, विश्वासाने भगवंताचं भजन करत स्वयंपाक करून ते स्वयंपाक देवाला नैवेद्य समर्पण करून तो नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून घेत असताना, मी व्यासपीठावरनं सांगतो ना, बीपीची ना गोळीची, बीपीची ना शुगरची गोळी सुद्धा बंद होऊन जाईल, इतकी ताकद त्याच्या नामात आहे. हो, ध्यानात ठेवा. कळलं का? आम्ही हे सगळं सोडून दिलंय आणि पाश्चिमात्य कल्चर आमच्या जीवनामध्ये आणलंय, पाश्चिमात्य संस्कृती आमच्या जीवनामध्ये आणलेली आहे. परिणाम हे होतं, मग त्या संस्कृतीने आम्ही आमच्या जीवनाचं वाटोळं करून घेतलंय. नीट आहे का? पाश्चिमात्य संस्कृती म्हणजे काय? बर्गर, पिझ्झा हे काही आपलं खाणं नाही आहे, आपल्या देशातलं खाणं नव्हे. हे त्या देशातलं, त्या युरोपियन त्या देशामध्ये खाण्याकरता हे मुभा आहे का? त्यांना त्याची आवश्यकता आहे. तिकडे त्यांना मिळत नाही. अन्नाची आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने षडरस त्यांना तयार करता येत नाही. म्हणून ते कधी बर्गरवर, पिझ्झावर दिवस काढतात आणि आपण फॅशन म्हणून खातो. ध्यानात ठेवा, तब्येत बिघडून घेतो. शुद्ध सात्विक जीवन, शुद्ध सात्विक भोजन जीवनामध्ये अनिवार्य आहे. कधीतरी करा. मी सांगू, जितकं घरच्या स्वयंपाकामध्ये शुद्धता असते ना, ती दुसऱ्याकडे स्वयंपाकात ती शुद्धता नसते. म्हणून जे असेल ते घरचं गोड माना. घरी ते गोड होतच बघा. काही जणी म्हणतात, महाराज आम्हाला तितकं गोड स्वयंपाक बनत नाही, आमचे माणसं रोज खटखट करतात, स्वयंपाक जमला नाही, स्वयंपाक जमला नाही. ऐका शंभा, ऐकून ठेवा. आजपासून इथून जाऊन नामस्मरण करत, भजन करत तुम्ही स्वयंपाक बना. मी तुमची गॅरंटी घेतो, वॉरंटी नाही, गॅरंटी घेतो. ज्यांनी भगवंत नाम चिंतन करत करत स्वयंपाक केला असेल ना, पंक्तीतलं कसं वरून तुम्ही असं नाही खातीन बोट चाकून तुमच्या घरचे, तर माझं नावच बदलावा. कळलं? पण याच्यासाठी एकच आहे, त्याला म्हणायचं, हे प्रभू कधीतरी तू ये, हे केशव कधीतरी तू ये, हे माधव कधीतरी तू ये, हे खंडराय कधीतरी माझ्या घरी ये, कधीतरी माझ्या दरबारात ये. हा, वाटलं पाहिजे बाप. आणि हे जर भाव तुमच्या अंतकरणात असेल ना, ओ शंभा, मी बोलतोय ते कळतं ना का? चॅनल चेंज करू? रिमोट माझ्याच हातात, काही काळजी नका करू तुम्ही. इकडे काय मला सगळं ऐकायला मिळेल, पण हे चिंतन कधी कधी ऐकायला मिळत नसतं. ध्यानात ठेवा. मी विषय हा घेतला होता आतून शुद्ध बनवण्याचा. कधीतरी हे सगळं काम करताना देवासमोर बसलं पाहिजे, देवघरात बसलं पाहिजे. सकाळची सायंकाळची आरती सगळे सामूहिक एकत्र येऊन केले पाहिजे. निदान आपल्या घरामध्ये हरिपाठ होत असेल तर फारच छान, सकाळचा काकडा होत असेल तर अतिउत्तम. नाही हे काही होत, निदान सायंकाळी सकाळी आरती तर एकत्र येऊन करा. आम्ही खूप व्यस्त आहोत महाराज, अर्धा तास आम्हाला हरिपाठ करायला वेळ नाही. वेळ काढा आणि भगवंताला कधीतरी आळवत चाला. सांगू, भगवंताशिवाय काहीच नाही. ऐका, खूप सुंदर भाव आहे महाराज.